हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. नवरात्रोत्सवाची सांगता दसऱ्याने होते. दसरा झाला की कोजागिरी पौर्णिमा होते आणि कोजागिरी पौर्णिमा झाली की सर्वांचे वेध लागतात, ते म्हणजे दिवाळीकडे. दिवाळी म्हटलं की बायकांची खूप धावपळ सुरू असते. त्यांना घराची साफसफाई करायची असते, त्याचबरोबर नवीन कपड्यांची खरेदी करायची असते, फराळं बनवायचं असतं. सोबत आपल्याला डेकोरेशनचं साहित्य म्हणजे आकाशकंदील, पणत्या, लक्ष्मीपूजनासाठी देवी लक्ष्मीची मूर्ती, रांगोळी अशी खूप सारी खरेदी देखील आपल्याला दिवाळीत करायची असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीची पहिली अंघोळ केव्हा आहे, म्हणजे वर्ष 2024 मधील दिवाळी नेमकी केव्हा आहे, त्याचबरोबर दिवाळीचे 6 दिवस कोणते आहेत, दिवाळीच्या तारखा कोणकोणत्या आहेत, म्हणजे वसुबारस कधी आहे, धनत्रयोदशी कधी आहे, नरक चतुर्दशी कधी आहे, याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली, ही जाहिरातसुद्धा टीव्हीवर यायला सुरुवात झालेली आहे. ही जाहिरात बघताच आपल्याला दिवाळीची आठवण होते. तर दिवाळीचं मंगलमय पर्व कधी सुरू होणार याची उत्सुकता सर्वांच्याच मनात असते. मग आपण बघूया की यंदाच्या दिवाळी पर्वात कोणता सण कधी आहे. दिवाळी हा काय फक्त एका दिवसाचा सोहळा नसतो. महाराष्ट्रात दिवाळी वसुबारसपासून सुरू होते आणि भाऊबीजेपर्यंत साजरी केली जाते. त्यामध्ये धनतेरस असतं, पहिली अंघोळ, लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, दिवाळी पाडवा, भाऊबीज असे 5-6 दिवसांचा सण आपण साजरा करत असतो आणि प्रत्येक दिवसांचं एक विशेष आणि वेगळं महत्त्व देखील आहे. तर वर्ष 2024 मधील दिवाळी 28 ऑक्टोबर 2024ला सुरू होणार आहे आणि 3 नोव्हेंबर 2024ला संपणार आहे. 28 ऑक्टोबर हा दिवाळीचा पहिला दिवस आहे. या दिवशी वसुबारस आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये सण म्हटलं की फक्त सेलिब्रेशन नसतं, त्यासोबत निसर्गाला, पशुला, प्राण्यांना, पक्ष्यांना देखील महत्त्व असतं. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना देखील सणावारांद्वारे रुजवली जाते. त्यामध्ये दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे दिवाळीची सुरुवात ही वसुबारसने होते. वसुबारस देखील त्याच उद्देशाने साजरा केलं जातं. आपला भारत देश हा कृषीप्रधान म्हणजेच शेतीप्रधान देश आहे. तर आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये पशुधन असतंच. त्यामध्ये गौमाता आणि वासरं यांची वसुबारसच्या दिवशी तिन्ही सांजेला पूजा केली जाते. तर यावर्षीचं वसुबारस हे 28 ऑक्टोबर सोमवारी आहे. तर या दिवशी आपल्याला ज्या आपल्याकडे गाय असतात, वासरं असतात यांची पूजा करायची असते. दिवे लागण देखील या दिवसापासून आपल्याला सुरुवात करायची असते. वसुबारस झालं की त्यानंतर असते ते म्हणजे धनत्रयोदशी. तर वर्ष 2024 मधील धनत्रयोदशी ही 29 ऑक्टोबर 2024 रोजी मंगळवारी आहे. आपल्या हिंदू धर्मियांच्या पवित्र वेदांमध्ये आयुर्वेदाचा देखील समावेश आहे. या आयुर्वेदाची देवता म्हणजे धन्वंतरी हिची जयंती ही धनत्रयोदशी म्हणून साजरी केली जाते. तर या दिवशी आपण धनतेरस असं देखील म्हणतो. धन्वंतरी पूजासोबतच या दिवशी धनसमृद्धी लाभावी म्हणून आपण आपल्या घरात जे काही धनसंपत्ती असते, कुबेर देवाचा फोटो असेल तर त्यांची पूजा आपण धनत्रयोदशीच्या दिवशी करायची असते. धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपण थोडंसं सोनं किंवा चांदी देखील खरेदी करू शकतो. तर धनत्रयोदशी 29 ऑक्टोबर 2024 रोजी आहे. तर या दिवशी आपले जे काही तिजोरी, लॉकर असतात त्यांची पूजा आपल्याला करायची असते. धनाची पूजा आपल्याला प्रामुख्याने धनत्रयोदशीच्या दिवशी करायची असते. धनत्रयोदशी झाली की त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 ऑक्टोबर 2024ला काही नाही आहे. त्यानंतर 31 ऑक्टोबर 2024ला गुरुवारी नरक चतुर्दशी आहे. बऱ्याचदा काय होतं, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी कुबेर पूजन हे एकाच दिवशी येतं, पण यावर्षी काय झालेलं आहे, 31 ऑक्टोबर 2024 रोजी नरक चतुर्दशी आहे. या दिवशी अमावस्या ही दुपारी 3:53 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 नोव्हेंबर 2024ला शुक्रवारी संध्याकाळी 6:17 अमावस्या संपणार आहे. तर आपल्या महाराष्ट्रात दिवाळीतील मोठा महत्त्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी असते. तर या दिवशी नरकासुराचा वध करण्यात आला होता. त्यामुळे या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून स्नान केलं जातं आणि प्रतिकात्मक नरकासुराचा वध देखील या दिवशी केला जातो.
हीच दिवाळीची पहिली अंघोळ असते. नरक चतुर्दशी ही दिवाळीची पहिली अंघोळ असते. या दिवशी अभ्यंग स्नानाला देखील खूप महत्त्व आहे. तर यावर्षीची नरक चतुर्दशी 31 ऑक्टोबर 2024 रोजी आहे. दरवर्षी काय असतं, सकाळी नरक चतुर्दशी आणि संध्याकाळी लक्ष्मीपूजन केलं जातं. तर यावर्षीचं लक्ष्मीपूजन हे दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 नोव्हेंबर 2024ला आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाला खूप महत्त्व असतं. घरात आर्थिक सुबकता राहावी म्हणून देवी लक्ष्मीची आपण पूजा करतो. घरात छान सजावट केली जाते, लाइटिंग लावली जाते, आकाशकंदील आपण दिवाळीच्या पिरियडमध्ये लावत असतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची मांडणी करतो, मस्तपैकी रांगोळी काढली जाते. जे काही सर्व आपण दिवाळीचं फराळ असतं, लाडू, करंजी, चिवडा, शंकरपाळी, जे आपण चकली, जे आपण जेवढे प्रकार आपण फराळाचे बनवलेले असतात तेवढे सगळे प्रकार आपण देवी लक्ष्मीला नैवेद्य दाखवतो. त्याचबरोबर पुरणपोळीचा देखील नैवेद्य बनवला जातो. आपल्या घरात जे काही वाहनं असतात त्यांना देखील धुवून काढलं जातं, त्यांना माळा घातल्या जातात, घराला तोरणं लावली जातात आणि अशा पद्धतीने आपण संध्याकाळी लक्ष्मीपूजनाचा सण मोठ्या थाटामाटात, उत्साहात, फटाक्यांच्या आवाजात साजरा करत असतो. तर यावर्षीचं लक्ष्मीपूजन 1 नोव्हेंबर 2024 रोजी आहे. लक्ष्मीपूजन झालं की त्यानंतर दुसऱ्या दिवशी असतो तो म्हणजे दिवाळी पाडवा, अर्थात बलिप्रतिपदा किंवा काही ठिकाणी याला बायको पाडवा असं देखील म्हटलं जातं. तर दिवाळी पाडव्याचा जो दिवस आहे यावर्षी 2 नोव्हेंबर 2024 रोजी शनिवारी आहे. तर हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस असतो, कारण दिवाळी पाडव्याचा दिवस अर्थात बलिप्रतिपदेचा दिवस हा 3.5 मुहूर्तांपैकी जो अर्धा मुहूर्त असतो, म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा दिवस म्हणजेच दिवाळी पाडव्याचा दिवस असतो. या दिवशी जी पत्नी असते ती आपल्या पतीला छानपैकी उटणं वगैरे लावून स्नान घालते. त्यानंतर पती नवीन ड्रेस परिधान करतो. पत्नी आपल्या पतीचं औक्षण करते आणि इडापिडा जावो, बळीचं राज्य येवो असं देखील प्रार्थना करत असते. तर या दिवसाला खूप महत्त्व आहे. पती देखील आपल्या पत्नीला काहीतरी भेटवस्तू देत असते. ही बलिप्रतिपदा देखील असते. या दिवशी मारुतीरायांची देखील पूजा केली जाते. स्त्रिया मारुतीरायांच्या मंदिरात जाऊन त्यांचं देखील औक्षण करत असतात. या दिवसाला दिवाळी पाडवा किंवा बलिप्रतिपदा असं म्हटलं जातं. हा एक दिवाळीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. लक्ष्मीपूजनानंतर हा दिवस आपण साजरा करत असतो. आणि दिवाळीचा शेवटचा दिवस ज्या दिवसाने दिवाळीची सांगता होते तो म्हणजे भाऊबीजेचा दिवस. तर भाऊबीज यावर्षी 3 नोव्हेंबर 2024 रोजी रविवारी आहे. दिवाळी सणाची सांगताच भाऊबीजेच्या सणाने होत असते. बहीण भावाच्या गोड नात्याच्या सेलिब्रेशनने आपण दिवाळीची सांगता करत असतो. भाऊबीजेचा दिवस यावर्षी 3 नोव्हेंबर 2024ला रविवारी आहे. दिवाळीचे 6 दिवस आपण मोठ्या आनंदात, उत्साहात साजरे करतो. भाऊबीजेसाठी बहीण आपल्या भावाचं औक्षण करते. ज्या विवाहित स्त्रिया असतात त्या दिवाळी पाडवा झाला की त्या दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी आपल्या माहेरी जात असतात. आपलं भावाचं त्या भाऊबीजेच्या दिवशी औक्षण करत असतात. भाऊ देखील त्यांना भेटवस्तू देत असतात. दिवाळीचे 6 दिवस आपण छानपैकी आनंदाने, उत्साहाने साजरं करतो. एकमेकांच्या घरी जातो, फराळ खातो, भेटवस्तू देतो. दिवाळी नाईट्स देखील साजरे करतात. हे सारं आपण जल्लोषात करत असतो. दिवाळीच्या निमित्ताने घरात आकर्षक आपण रोषणाई करत असतो. दारात दिव्यांची आरस असते, रांगोळी असते. ह्या सर्व गोष्टी आपण दिवाळीमध्ये करत असतो. आणि आता दिवाळीचा सण जवळ येऊ लागला आहे तशा या सगळ्या गोष्टींची रेलचेल सुरू झालेली आहे. तर असे हे दिवाळीचे 6 दिवस आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर्षीची दिवाळी कधी आहे, दिवाळीची पहिली अंघोळ कधी आहे, अभ्यंगस्नान कधी आहे, दिवाळीचे 6 दिवस कोणते, अशी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हा सर्वांना ॲडव्हान्समध्ये दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.